काय म्हणत होता तू? तिथली काढू असं म्हणत होता काय? एक एकर बघून आलता काय तू ज्वारी? मग नाही याचा पण फोन लय यायलाय, पेंड्या बांधा पेंड्या बांधा पण. कुठलं पेंड्या काय हिरवीगार ज्वारी आहे काय ज्वारी आहे काय? अरे पण ते म्हणतात ना ती आमच्या पेंड्या बांधा आणि मोडायचं चालू आहे म्हणून. त्यामुळं मग कधी मासे काढायचं आणि कधी खायचं आणि कधी जायचं. मासे चला आता तेवढं पहिलं काढून येऊ. नको रे बाबा. अरे बाबा चल की तेवढं काढून येऊ पुन्हा कट. सांगणार होत असले चप्पल घेऊन ये मला. मग सांगायचं फोन करून, माझ्या पायातलं तुटले होते म्हणून आणले मी. कचऱ्याला आणलं कचराला आणला. वांगळे 100 वाले आणलेत फक्त कामात वापरायला. अरे माझं फाटलं होतं ना म्हणून. तर तू सांगायचं मी आणलं असतं ना. माशाचं ते पातीला फितेला येऊपर्यंत अरे तेवढं काढू. अरे काका थोडंच आहे, लय नाही. पुन्हा निवांत होतो आपण. मग काय जेवण करू, एक पात काढू आणि मग तिकडलं बांधून जाऊ आपण. अरे चल थोडंच तर आहे, थोडं थोडं काढलं की होऊन जात आहे लगेच. आतापासून बसल्यावर मग ते पण नाही होणार, इकडलं पण आणि हे पण. चल चल तू कटाळा करतोस म्हणून मग कटाळा करतात सगळेच र. चल चल बरं दे इळा, मी जाऊन काढतो. दे हात मोजा इळा दे. तू तिथला ठरवलं पण नाही, त्याच्या आधी तिथंच काढू म्हणतोय. चांगली ज्वारी होती, ज्वारी एक नंबर आहे. ते ह्याच्यासारखी काय बोललं. अरे हे पण कंप्लीट झाल्याशिवाय पैसे पण येत नाही आपल्याला, हिशोब पण बाकी आपला. मग 2 दिवस लागते मला. कोणाला नाही याला 2 दिवस थांबू किंवा उद्यापासून याला काढून नीलच करून टाकू. सोमवारी तिकडे जायचं. नाही त्याला बोलू की मंगळवारी पण येतो म्हटलं की तो ऐकेल. मग 2 दिवसच भेटणार आहे. पाडव्या दिवशी तर आपण घरीच राहणार आहे. 20 तारखेला मी राहणार आहे. मी पाडव्या दिवशी येणार कामाला. पाडव्याचं कुठं कामाला येते काय? थांबू बाबा आपण जवाच्या तवा एखाद दिवस थांबून घेऊ. चला की तुम्ही असं निवांत उभा राहिल्यावर. ती पिशवी अडकवा वरती, नाही तर ते मासे जायचे कुत्र्याच्या तोंडात. अगं चल तिकडं, तू तर लय आळस करती. मी बसू काय म्हणे? मासा कुठं पळून चाललेत बघ. जरा पार्टी आहे आमची, त्या शेतकऱ्यानं आम्हाला पार्टी दिलेली. त्यानं पैसे दिले पार्टीचं का नाही? तो बोलला, तू विषय काढला. तू खटू मिटू तू बोलायचं तरी ना. तू भया मासा नाही चाललोय आम्ही असं सोडून दिलंय मी आता बोलायचं. जे होईल सगळ्यांना. हिळा तिथं झाडाखाली ठेवून कुठं हुडकत होता? हे काय कडबा खाली ठेवलेले. काकेत कळसान गावात वळसा अख्या गावात हुडकत फिरायला. थोडंच आहे तेवढं काढू, पुन्हा निवांत बसू. त्यानं पातीला घेऊन येऊपर्यंत काय काम. माझं ते हातमोजा उजव्या हातातला आहे, मी उलट करून घालायला. कसलं हे असलं रामफळण फिंपळण असलं येळायला लावलंय, मला आवडत नाही बिलकुल. अरे चल का काका काहीच वाटत ना. चल तेवढंच थोडं आहे. यांनी सोडू झाड, नाही तर बसू तिथं आपल्या हिश्याचं काढून येऊ आपण. चल कुठं जाणवतोय अजून ऊन एवढा सांग बरं. पूजाचं लगेच फोन की टी शर्ट घेऊन या पोरीसाठी. तिनं सांगायच्या आधीच मी घेतलेलं. पण हा मग तू सांगच, तुला सांगायचं तोंड तुला कोणी दाबलं होतं काय की नेता माझं चप्पल आण म्हणून? पैसे ऑनलाईन तिथं टाकलाच असतं ना. मग ते पैशाचा विषय नव्हता, तू बोलायचं तर की तू चप्पल आण माझ्यासाठी. त्या चपलामुळं तर उशीर झालाय खरं. मास लगेच घेतलेला आम्ही. आता येतात सगळेजण पटापटा येतात बरोबर. आपण आलोय म्हणल्यावर झाड सोडणार. थोडंच आहे म्हणजे आपण निवांत होतो रे काका. ते पातीला नाही गेल्यात काय काय सामान. मग येतील की ते पण लगेच आले पण असतील परत. लाकडांची पण कमी नाही हो की तस लाकडं. आणि तू तिथं कुठं का बनवायचं म्हणत होता?
तिथं लाकडं तिकडं आणून निवाण ठेवलं होतं, घागरभर पाणी, एकदम पाणी. इथं पाणी तरी आणायला सांग तोपर्यंत. त्यांना सासरा आला माझा की त्यांना आणायला लावा. हो, एवढंच पट्टा आहे आणि तिथं थोडं आहे, एवढं काढू मग बसू की निवांतच. तुम्हाला आराम भेटलाय म्हणून. काय तुम्ही आम्ही गेल्यापासून लय मोठं काढलं बघ तिथं. किती एकरभर रान काढलं आम्ही, एकरभर. खरं सांग तोंड इकडं करून तू किती रान काढून आलास? एकरभर. एकर. बघितलं काका पूजा कशी ढोंग करायला लागली तेव्हा माझ्या छातीत दुखतंय म्हणून बसली, पात नाही काढू लागलो म्हणून. अरे पण काका मला पण जीव आहे का नाही? आज 4 दिवस झालं मी तिच्याशी बोलना, खरंच मी तिच्याशी बोलना. वर्षाताईला कुणी सांगितलेलं आम्ही बोलत नाही दोघं म्हणून? व्हिडिओ बघती ती त्यामुळं पोहायला येते का मध्ये? अरे काय त्यात मोकळी आहे ती, वरनं पडल्यावर माणूस मरणार आहे डायरेक्ट. काय पाणी किती आहे? पोहण्या लायकीची विहीर आहे का ती? हिरोळा आहे लय मोठा त्यात. चल लागीतून. हा काढा तुम्ही तिकडूनच, आम्ही तिकडच यायलोय काढत काढत. हा मग तेवढा आहे. आलाव काय विजया, चला चला आम्ही दोघं काढतो इथून माग, तुम्ही इकडं काढा पुढं का नाही काका? कोण आलं की हे काय एवढं काढून बसू निवांत. काका तू जायला पाहिजे होतं. अरे खरंच मी उगच गेलो, मला तिथं रिअलाइज झालं. पुढच्या गावात गेलो ना, मी म्हणलं मी उगच आलोय, कारण तुझ्या मनात वेगळं काही वाटलं असेल, नेता मला सोडून गेला. नाही पण मीच विचार केला, आता आम्ही दोघं असल्यामुळं. मी रागात किती ज्वारी काढून निवांत बसलो. मला वाटत होतं बरं झालं मी गेलो नाही, कारण मला झोपायला भेटलं. मी तुझं फोन आला तेव्हा मी झोपीत होतं, विनाकारण फोन उचलला असं वाटत होतं. त्यात तुला येऊस तरी एक झोप होणार होती. जावा तुम्ही तिकडं काढा, आम्ही इकडं काढतो. नाही काढून येताव की तिकडं आम्ही. काका तू इकडून ये, मी तिकडून येतो. जावा भाऊजी तिकडं काढा पुढं, आम्ही पण आलो एवढं काढू. काका पलीकडनं अजून आण लांबून. विजया दना काढू, मग ते मामा मी आले की त्यांना पाणी आणायला लावू, लाकडं इथूनच जाता जाता घेऊन जाऊ. तिकडं जा म्हणावं तुझ्या बहिणीला पण पुढं ने, ही आम्ही दोघं काढून येतो तिकडं. तांदूळ पण आणलंय काय? कुणी मागवलंय? मी. चला जावा निघा.